मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आणि बनावट पासपोर्ट असल्याचे सांगत बोगस कस्टम अधिकारी आणि सीबीआय अधिकारी यांनी नवोदिता समरजित सिंह घाटगे, वय 37, नागाळा पार्क, कोल्हापूर यांना 20 लाखांचा गंडा घातला। हा प्रकार 2 ते 5 जून दरम्यान घडला। घाटगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी 3 संशयितांवर गुन्हा दाखल केला। याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नवोदिता घाटगे यांच्या मोबाईलवर रविवारी, दिनांक 2, फोन आला। कस्टम अधिकारी असल्याचे सांगत, तुम्ही मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ, तुमच्या नावाचे बनावट पासपोर्ट आणि ATM कार्ड आहे। हा गंभीर गुन्हा असून, तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भीती घातली। त्यानंतर या 2 नंबरवरून फोन आले। त्यांनी आपण सीबीआयमधील गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितले। तुम्ही केलेला गुन्हा गंभीर असून, तो दाखल करायचा नसेल तर पैसे द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले। त्यानंतर जबरदस्तीने 20 लाख रुपये ऑनलाईन वर्ग करण्यास भाग पाडले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाटगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी अनिल यादव, अजित पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही, यांच्यासह कस्टम यावर गुन्हा दाखल केला। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।